नमस्कार मंडळी, मी आलेलो आहे डोंबिवली पश्चिम येथे अभिषेक देसाई यांच्या निवासस्थानी आणि यावर्षी रौप्य महोत्सव साजरा करत असताना नवदुर्गेचं देखावा त्यांनी सादर केला आहे। तर माझी आई माऊली या मातेचे दर्शन घेण्यासाठी आपण डायरेक्ट अभिषेककडे जाऊ आणि अभिषेक आपल्याला सविस्तर माहिती देईल। चला माझ्यासोबत। तर आपण आता अभिषेकशी संपर्क साधूया आणि अभिषेकशी संवाद साधताना आपण विचारू, अभिषेक काय सांगशील या मूर्तीबद्दल आणि देखाव्याबद्दल? नमस्कार, माझं नाव अभिषेक देसाई, डोंबिवलीवरून। आम्ही देसाई परिवाराने यंदा आम्ही 25 वर्ष आहे। तर यंदा आम्ही नवदुर्गा असा संकल्पना या आदिशक्तीवरती आम्ही कन्सेप्ट केला आहे। सो तुम्ही मूर्तीवर महाराष्ट्रातील सगळ्यात उंच अशी घरगुती मूर्ती आम्ही केली आहे। याची जी उंची आहे ती 8 फुटाची आहे आणि रुंदी आहे 8 फुटाची। 2001 साली आम्ही स्थापना केली होती। ओके, तर पुढचा काय संकल्प आहे तुमचा? पुढचे तुम्हाला, हा तर आमचा ओपनिंग चॅप्टर आहे। पुढचे 9 वर्ष आम्ही तुम्हाला विविध 9 देवींची माहिती सांगणार आहोत। आणि हे मूर्तीच्या साड्या वगैरे आहेत तुम्ही दररोज बदलता की? तुम्ही जसं बघू शकाल की आमची मूळ जी मूर्ती आहे तिचे 8 दिवस 9च्या दिवस आम्ही 9 वेगळ्या स्वरूपात आम्ही करतो। जसं का सरस्वती, महाकाली, म्हणजे आजचं ते रूप आहे ते आहे लक्ष्मी मातेचं। खूप छान देखावा सादर केला आहे। आणि कोण आहेत मूर्तिकार या मूर्तीचा? या मूर्तीचे मूर्तिकार आहे कुणाल दारा पाटील वसई, या महाराष्ट्राचे सगळ्यात सुप्रसिद्ध मूर्तिकार आहे। आणि यंदाचा आम्हाला महाराष्ट्र मुंबईतून सर्व उत्तम बेस्ट घरगुती मूर्ती असा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे। अभिनंदन, थँक्यू। आणि कोण कोण म्हणजे सहभागी आहेत या मदतीसाठी किंवा या सेवेसाठी? याच्यामध्ये सगळ्यात मोठा हात माझ्या मम्मीचा आहे। माझ्या मम्मीचा सपोर्ट असल्यामुळे थोडा होता। आणि त्यानंतर जो माझा डान्स ग्रुप आहे, जे माझे मित्र परिवार आहेत, त्यांच्यामुळे हे सगळं शक्य होऊ शकतं, नाहीतर इम्पॉसिबल आहे। खूप छान वाटलं मित्रांनो। तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या, नक्की या ठिकाणी या आणि आई मातेचा आशीर्वाद घ्या। पुन्हा भेटत राहू एका नवीन ठिकाणी, नवीन व्हिडिओमध्ये, नवीन जागी। तोपर्यंत जय माता दी।